अलीकडेच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। मात्र राज्यात मराठी भाषा संवर्धनासाठी परिस्थिती आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही ग्राउंडवर आलो आणि ग्राउंड रियालिटी जाणून घेतली। धक्कादायक चित्र ग्रामीण भागात दिसलं। खरं तर मराठी शाळा या टिकल्या पाहिजेत, मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषेचं संवर्धन होईल। मात्र ग्रामीण भागात मराठी भाषा या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचं वास्तव आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 51 अशा शाळा आहे की ज्याची पटसंख्या ही फक्त 10 पेक्षा कमी आहे। म्हणजे पहिली ते चौथी वर्ग आहेत आणि त्याची पटसंख्या जी आहे पहिली ते चौथी या वर्गाची ती 10 पेक्षा कमी आहे। आपण सध्या जर का बघितलं तर मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगाव या येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेवर आलोय आणि या ठिकाणी जर का मी दाखवलं तुम्हाला तर पहिलीत एकच विद्यार्थी आहे, ही मराठी शाळेची परिस्थिती आहे। दुसरीत 1 विद्यार्थी आहे, तिसरीत 3 विद्यार्थी आणि चौथीत 3 अशी एकूण पटसंख्या या शाळेची फक्त 8 आहे। अशा 51 शाळा बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि विदर्भातील 11 जिल्ह्यात जवळपास 986 शाळा अशा आहेत की ज्याची पटसंख्या ही 1 आकडी आहे। या ठिकाणी जर का बघितलं आपण तर आज या शाळेची पटसंख्या 8 आहे। मात्र दुसरीत असलेला 1 विद्यार्थी आज गैरहजर आहे आणि त्यामुळे सध्या 7च विद्यार्थी या वर्गात आहेत। आणि या ठिकाणी आपण प्रत्येक विद्यार्थ्याला विचारू की तो कितवीत आहे। हा विद्यार्थी बसलेला आहे। बाळा, तुझं नाव काय आणि तू कितवीत आहे? माझं नाव स्वराज आनंदा वानखळे, इयत्ता पहिली। हा पहिलीतला एकमेव विद्यार्थी या ठिकाणी आज हजर आहे। तुझं नाव काय आणि तू कितवीत आहे? माझं नाव सृष्टी जीवन वानखळे, इयत्ता तिसरी। आणि ह्या तिसरीचे 3 विद्यार्थी आहेत। पहिलीचा 1 विद्यार्थी आज आहे, दुसरीचा 1 विद्यार्थी हा गैरहजर आहे आणि या बाजूला जर बघितलं तर चौथीतले हे 3 विद्यार्थी आहेत, 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे। अशा प्रकारे या शाळेची जी पटसंख्या आहे पहिली ते चौथी असे 4 वर्ग आहे आणि एकूण विद्यार्थी 8 आहेत। आपल्यासोबत या शाळेच्या शिक्षिका आहेत ज्या की मुख्याध्यापकापासून तर अगदी शिपायापर्यंतचं काम त्या स्वतःच करतात। 1 शिक्षकी ही शाळा आहे आणि 4 वर्ग आहे, एकूण पटसंख्या 8। मॅडम, काय म्हणाल, या ठिकाणी 8च विद्यार्थी संख्या आहे, का कमी विद्यार्थी संख्या? सर, गावातील जी लोकसंख्या आहे मुळातच या गावची लोकसंख्या कमी आहे। 340 लोकसंख्येचं हे छोटंसं गाव आहे आणि या गावातील जे पालक आहेत ते सधन शेतकरी असल्यामुळे पालकांचा ओढा हा खाजगी शाळांकडे जास्त आहे। त्यामुळे बरेचसे पालक हे तालुक्याच्या ठिकाणी मुलांना घेऊन स्वतः खोली करून जात आहेत। त्यामुळे मुलांची पटसंख्या ही कमी झालेली आहे। नाही, मी आता थोडं गावात चौकशी केली। या गावातील विद्यार्थी हे इंग्रजी शाळेकडे जास्त, इंग्रजी माध्यमाकडे जास्त ओढा असतो विद्यार्थ्यांचा। मुळात विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच जास्त इंग्रजी शाळांचं अट्रॅक्शन वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटते की मुलं हे अगदी लहान वयापासूनच इंग्लिश बोलायला पाहिजेत, म्हणूनच आणि इंग्रजीचं जास्तीत जास्त नॉलेज त्यांना यायला पाहिजे। त्या कारणाने ते मुलांना घेऊन तालुक्याच्या ठिकाणी जातात। तर नक्कीच आपण जर का बघितलं तर सरकार एकीकडे राज्य मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, दुसरीकडे आपण मराठी भाषा संवर्धन दिन, मराठी भाषा सप्ताह साजरा करतोय। मात्र ग्रामीण भागात मराठी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि राज्यातील अशा हजारो शाळा आहेत की ज्यामध्ये मराठी शाळेतील पटसंख्या ही आता 1 आकडी राहिलेली आहे आणि कालांतराने या शाळा बंद पडण्याची भीती आता निर्माण झालेली आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।